संभाजीनगर ते फुलंब्री रोडवर चौका गावाजवळ कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात होऊन दुचाकीवरून जाणारा मौलाना जागीच ठार झाल्याची घटना घडली असून यातील कार चालक हा हाय प्रोफाईल व्यक्ती असल्याने तो कोण आहे हे उघड करण्यास फुलंब्री पोलिसांनी टाळाटाळ केली आहे। छत्रपती संभाजीनगर सिल्लोड रोडवर चौकाजवळ असरार अहमद दिलावर शहा हे अनवा येथील मदरशात येत असताना चौका गाव येथील पेट्रोल पंपासमोर कार चालक संभाजीनगरहून नागपूरकडे जात असताना समृद्धी महामार्गावरून पेट्रोल पंपाकडे येत पाठीमागून असरार अहमद यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली। यावेळी असरार अहमद यांचे डिव्हायडरवर डोके आपटले असून ही धडक इतकी भीषण होती की असरार अहमद हे गंभीर जखमी झाले असून त्यांना फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे। असरार अहमद हे अनवा येथील मदरशात शिक्षक असून त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली आणि 3 मुले अशी अपत्ये आहेत। यावेळी अपघात करणाऱ्या कार चालकाचे नाव फुलंब्री पोलीस ठाण्यात जाहीर करण्यात आले नसून कार चालक हाय प्रोफाईल व्यक्ती आहे अशी माहिती समोर येत आहे। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।